हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चकोथे. आपण युनिट नंबर 6 टाईप्स ऑफ हॅकिंगमधले पॉईंट्स बघतो आहे बघा. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा आपण काय बघतो आहे तर स्कॅनिंग पोर्ट्स. ठीक आहे, तर हे सगळे जे काही पॉईंट्स आहेत तर आपण कशामधले पॉईंट्स बघतो आहे बघा, तर जे आपलं नेटवर्क हॅकिंगमधले हे आपण काय बघतो आहे, सब पॉईंट्स बघतो आहे नेटवर्क हॅकिंगमधले. ठीक आहे, तर लास्ट लेक्चरला आपण नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर व्हॅल्युनेबिलिटीज आणि त्याचे नेटवर्क हॅकिंग म्हणजे काय आणि नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर व्हॅल्युनेबिलिटीज बघितलं आपण. ठीक आहे, आणि आत्ता काय बघतो आहे आपण बघा, स्कॅनिंग पोर्ट्स. ठीक आहे, तर स्कॅनिंग पोर्ट म्हणजे काय बघा, तर नेटवर्कमध्ये बघा बरेच काय असतात, होस्ट असतात. ठीक आहे, म्हणजे नेटवर्कमध्ये होस्टची एक वेगवेगळी आयडेंटिटी असते. ठीक आहे, म्हणजे ती म्हणजे आपण ती आयडेंटिटी करण्यासाठी त्या काय करतो बघा, आपण आय पी ॲड्रेसचा यूज करतो. आय पी ॲड्रेस प्रमाणे आपण काय करतो बघा, त्याला वेगवेगळी आयडेंटिटी देतो. म्हणजे प्रत्येक होस्टचा प्रत्येक वेगवेगळी आय पी ॲड्रेस असतो आणि त्याचं वेगवेगळं आयडेंटिटी असते. बरोबर आहे, मग आय पी ॲड्रेस हा काय बघा इम्पॉर्टंट असतो. कशासाठी, तर होस्टला ओळखण्यासाठी आपल्याला आय पी ॲड्रेस हा काय बघा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मग आय पी ॲड्रेसला आपण काय करू शकतो बघा, भरपूर असे पोर्ट कनेक्ट असतात. आय पी ॲड्रेसला काय भरपूर असे काय असतात बघा, पोर्ट कनेक्टेड असतात एका सिस्टीमला भरपूर असे पोर्ट आय पी ॲड्रेसला काय असतात बघा, कनेक्टेड असतात. ठीक आहे, मग पोर्ट म्हणजे काय पहिल्यांदा आपण बघूया. ठीक आहे, पोर्ट म्हणजे काय, तर पोर्ट म्हणजे काय असतं, तर बघा, जर सपोज फॉर एक्झाम्पल सांगते मी पहिल्यांदा तुम्हाला. आता तुमचं एक घर आहे. ठीक आहे, मग त्या घराला एक काय असणार आहे, तर लोकेशन असणार आहे, म्हणजे त्याची एक लोकॅलिटी असणार आहे. ठीक आहे, मग ती लोकॅलिटी एका शहराच्या एका ठिकाणी असणार आहे. बरोबर आहे, मग एका पर्टिक्युलर ॲड्रेसमध्ये लोकेट केलेलं असणार आहे आपलं घर. ठीक आहे, मग एखाद्या पर्सन जर तुमचं घर शोधणार असेल तर तो काय करणार बघा, आपल्या घराचा ॲड्रेस घेणार आणि मग तो त्याला काय करणार, स्कॅन करणार. म्हणजे आपल्या घराचा काय करणार, तो ॲड्रेस घेणार आणि मग तो काय करणार, तो स्कॅन करणार आणि बघणार की आपलं घर कोठे आहे. मग तो आपल्या घरापर्यंत काय करणार बघा, येणार. बरोबर आहे, मग घरापर्यंत आल्यानंतरनं तो जो कोणी पर्सन म्हणजे कोण असणार आहे बघा, तो सपोज एखादा व्यक्ती असेल किंवा एखादा हॅकर असेल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते तुम्हाला, हॅकर असेल. ठीक आहे, मग बघा, तर तो हॅकर जेव्हा एंट्री करणार असेल आपल्या घरात, मग आपल्या घराला काय असतात बघा, एक दरवाजा असतो, 2 दरवाजे असतील, 3 दरवाजे असतील, 4 दरवाजे असतील. ठीक आहे, प्रत्येकाच्या घराला काय सेम दरवाजे असतात असे नसतात. बरोबर आहे, एकाच्याला 1 असेल, एकाच्याला 2 असतील, एकाच्याला 4 असतील. ठीक आहे, मग असे दरवाजे असतात. ठीक आहे, मग तर काय असतं बघा, खिडकी पण असतात, दरवाजे. मग खिडकीमधून तर तो काही जाऊ शकणार नाही. ठीक आहे, मग घराला दरवाजे कसे असतील तर त्याप्रमाणे काय असणार आहेत बघा, ते घराचे पूर्ण बघा, आपल्या घराचा जो काही आपला ॲड्रेस आहे ना, तो म्हणजे काय झाला बघा, आपला आय पी ॲड्रेस झाला. ठीक आहे, म्हणजे काय बघा, एखादी सिस्टीम आहे तर त्या सिस्टीमची म्हणजे एखादा कम्प्युटर सिस्टीम आहे तर त्या कम्प्युटर सिस्टीमचा एक पर्टिक्युलर आयडेंटिफिकेशनसाठी जो त्या होस्टला दिलेला एक ॲड्रेस असतो, तर तो म्हणजे काय झाला बघा, आय पी ॲड्रेस झाला. ठीक आहे, तसंच आपल्या घराला दरवाजे किती आहेत बघा, बरेच असतील, म्हणजे 1 2 3 4 वगैरे असे मी सांगितले तुम्हाला फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, मग ते घराचे दरवाजे म्हणजे काय, की तो हॅकर त्या घरात आत एंट्री करण्यासाठी त्याला एवढे दरवाजे ओपन आहेत की तो तिथून काय करू शकतो, आपल्या घरामध्ये एंट्री करू शकतो, कोणती हॅकिंगसाठी, किंवा तो पर्सन आपल्या घरात एंट्री करू शकतो. बरोबर आहे, तर ते दरवाजे म्हणजे काय झाले बघा, आपल्या घराचे दरवाजेच म्हणजे ते काय झाले बघा, पोर्ट. बरोबर आहे, लक्षात आलं. म्हणजे बघा, एखादा सर्व्हर आहे. ठीक आहे, मग सर्व्हरमध्ये तर काय असतात बघा, बरेच सर्व्हिसेस असतात. ठीक आहे, मग सर्व्हर थ्रू आपण काय करतो, पोर्टना कनेक्ट होऊ शकतो. म्हणजे सर्व्हर थ्रू आपण काय करतो, खूप पोर्टना काय करू शकतो बघा, कनेक्ट होऊ शकतो. बरोबर आहे, मग ते सर्व्हर आहेत तर ते जे काही सर्व्हर आहेत तर त्याचे बरेच सर्व्हिसेस असतात. ठीक आहे, मग ते सर्व्हिसेस कुठले पण असू शकतात, एफ टी पी सर्व्हर किंवा SMTP सर्व्हर, त्यानंतरनं HTTP, POP3, त्यानंतरनं HTTPS, त्यानंतरनं टेलनेट, SHS. तर असे काय आहेत बघा, हे सर्व्हिसेस आहेत. ठीक आहे, मग ह्या प्रत्येक सर्व्हिसेससाठी एक काय असतो बघा, पोर्ट नंबर असतो. म्हणजे काय,
की हा टेलनेट आहे तर त्याचा पोर्ट नंबर किती बघा 23. HSS आहे तर त्याचा पोर्ट नंबर 22. FTP कंट्रोल आहे तर त्याचा 21. त्यानंतर SMMT आहे तर त्याचा 25. असा प्रत्येक सर्व्हिसला काय असतो एक पोर्ट नंबर असतो. म्हणजे बघा आपला एंट्रन्सचा दरवाजा आहे तर त्या दरवाजाला नाव द्यायचं 1 नंबरचा दरवाजा, म्हणजे तो पोर्ट नंबर झाला त्याचा. बॅक साईडचा दरवाजा आहे तर तो 2 नंबरचा दरवाजा. वरती टेरेसवरून एक दरवाजा आहे तर तो 3 नंबरचा दरवाजा. म्हणजे हे काय झाले दरवाजे, म्हणजे जे घराचे दरवाजे आहेत ते म्हणजे काय झाले पोर्ट झाले. आणि जे त्या दरवाज्यांना आपण नावं दिलो आहे, हा फ्रंट डोअर, त्यानंतर पुढचा एक डोअर, तर ते म्हणजे त्या पोर्टला म्हणजे त्या दरवाज्यांना काय दिले तर नंबर्स दिलेत आपण. तसंच काय आहेत बघा आपल्या सर्व्हरचे बरेच असे सर्व्हिसेस असतात आणि ह्या सगळ्यांना वेगवेगळे पोर्ट काय केलेले असतात बघा असाइन केलेले असतात. तर ते म्हणजे काय असतं बघा पोर्ट. ते म्हणजे काय असतं बघा पोर्ट. म्हणजे बघा आपला एक सिस्टीम आहे तर त्या सिस्टीमला बरेच अशा गोष्टी असतात की त्याच्या थ्रू त्या पोर्ट थ्रू तो हॅकर काय करत असतो बघा आत एंट्री करू शकतो. ठीक आहे. म्हणजे बघा जर त्या ॲड्रेसला आपण काय करतो पोर्ट म्हणतो, बरोबर आहे, म्हणजे IP ॲड्रेस म्हणतो. आणि त्या पोर्टला जे काय दरवाजे आहेत तर त्यांना आपण काय म्हणतो वेगवेगळे पोर्ट्स म्हणतो. मग हे जे काय पोर्ट ओपन झाले तर कोणता पण पर्सन काय करतो बघा त्या सर्व्हिसेस काय करू शकतो ॲक्सेस करू शकतो. म्हणजे जे काय पोर्ट सांगितले तुम्हाला SHS असेल, टेलनेट असेल, POP3 असेल, FTP असेल, SMTP असेल, तर हे सर्व्हिसेस आहेत आणि ह्या सर्व्हिसेसचे वेगवेगळे पोर्ट नंबर आहेत. तर हे पोर्ट जर ओपन झाले तर आपण काय करू शकतो बघा तर कोणता पण पर्सन त्या सर्व्हिसेसला ॲक्सेस करू शकतो. कोणता पण पर्सन काय करतो बघा त्या सर्व्हिसेसला ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. मग तर आता 4 पोर्ट आहेत. ठीक आहे, ओपन आहेत. म्हणजे HTTP असेल, SMTP असेल. ठीक आहे. तर हे 2 आपण यूज करू शकतो. आणि SSS असेल आणि टेलनेट असेल तर हे 2 असं आपण काय करू शकणार नाहीत बघा यूज करू शकणार नाहीत. म्हणजे ते काय आहेत तर यूज करण्यासाठी अवेलेबल नाहीत. म्हणजे काय होईल की तुमच्या घराला 4 दरवाजे आहेत तर त्यातले 2च दरवाजे आपण यूज करू शकतो आणि 2 दरवाजे आपण यूज होत नाहीत आणि ते यूज करू शकत नाहीत, ते अवेलेबल नाही आहेत. ठीक आहे. मग हॅकर किंवा कोणी पण मलेशियस युजर्स असेल तर तो काय करू शकतो ह्या 2 दरवाजे यूज करून तो काय करत असतो की आत एंट्री करत असतो. म्हणजे पोर्ट ओपन करणे हे पण एक काय आहे बघा तर व्हॅल्युनेबिलिटी होते. पोर्ट ओपन करणे हे पण एक काय आहे बघा व्हॅल्युनेबिलिटी होते. म्हणून एखादे पोर्ट तुम्ही क्लोज पण करू शकता आणि एखादे पोर्ट तुम्ही काय करू शकता बघा ओपन पण करू शकता. म्हणजे काय पोर्ट स्कॅनिंग. ह्या सगळ्या सिस्टीमलाच आपण काय म्हणतो बघा पोर्ट स्कॅनिंग. ठीक आहे. मग पोर्ट स्कॅनिंगसाठी Nmap हे टूल पॉप्युलर आहे बघा. पोर्ट स्कॅनिंगसाठी काय आहे बघा Nmap हे टूल काय आहे बघा पॉप्युलर टूल्स आहे जे आपण नेहमी पोर्ट स्कॅनिंगसाठी यूज करतोय. लक्षात आलं. स्कॅनिंग पोर्ट म्हणजे काय लक्षात आलं. ठीक आहे. तर बघा अ पोर्ट स्कॅनर इज अ सॉफ्टवेअर टूल दॅट बेसिकली स्कॅन द नेटवर्क टू सी हुज देअर. ठीक आहे. पोर्ट स्कॅनर हे काय आहे बघा सॉफ्टवेअर टूल आहे. तर बेसिकली नेटवर्क स्कॅन करण्यासाठी आपण काय करतो त्याचा यूज करतो. तर आणि कोण आहे हे पाहण्यासाठी आपण काय करतो तो यूज करतो. ठीक आहे. तर पोर्ट स्कॅनर प्रोव्हाइड द बेसिक व्ह्यू हाऊ द नेटवर्क इज लेड आउट. ठीक आहे. पोर्ट स्कॅनरमध्ये काय होत असतं बघा बेसिक व्ह्यूज आहेत जे त्याच्यामध्ये काय केलं जातं की पोर्ट नेटवर्क स्कॅनर कसे केले आहेत तर ते काय केलं जातं ह्याच्यामध्ये बघितलं जातं. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय बघा दे कॅन हेल्प आयडेंटिफाय अनऑथोराइज्ड होस्ट. अनऑथोराइज्ड होस्ट ह्याच्यामध्ये काय होतं बघा आयडेंटिफाय करण्यासाठी त्याची हेल्प होते. आणि ॲप्लिकेशन असेल नेटवर्क होस्ट कॉन्फिगरेशन एरर असतील तर दॅट कॅन कॉज द सिरीज ऑफ सिक्युरिटी व्हॅल्युनेबिलिटीज. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी काय होतं बघा ह्याचा हेल्प होतो पोर्ट स्कॅनरचा. ठीक आहे. म्हणजे अनऑथोराइज्ड होस्ट असेल, ॲप्लिकेशन असेल, नेटवर्क होस्ट कॉन्फिगरेशन एरर असेल किंवा कोणत्या पण ज्या सिक्युरिटीच्या गोष्टी असतील तर ह्या गोष्टी ज्यामध्ये आहेत तर त्या हेल्प करण्यासाठी पोर्ट स्कॅनरचा आपण काय करतो बघा यूज करतो. ठीक आहे. तर बिग पिक्चर व्ह्यू फ्रॉम द पोर्ट स्कॅनर ऑफ्टन अनकवर सिक्युरिटी इश्यूज दे मे बी अदरवाईज गो अननोटिस्ड. म्हणजे बघा
पोर्ट स्कॅनरच्या जे काही बिग पिक्चरच्या ह्याच्यामुळे बिग पिक्चर्सचे जे काही व्ह्यू आहे तर अनेकदा काय होतं बघा त्याच्यामध्ये तर सुरक्षितता त्याच्यामध्ये काय होते बघा नोटीस केली जाते किंवा त्याच्यामध्ये त्या सुरक्षितेकडे लक्ष दिलं जात नाही. ठीक आहे. तर त्यानंतर बघा पोर्ट स्कॅनर आर इझी टू यूज अँड कॅन टेक्स्ट सिस्टीम रिगार्डलेस ऑफ व्हॉट ऑपरेटिंग सिस्टीम अँड ॲप्लिकेशन दे आर रन. ठीक आहे. म्हणजे बघा स्पोर्ट्स स्कॅनर्समुळे काय होऊ शकतं तर पोर्ट स्कॅनर वापरण्यामुळे काय होतं इझी टू वापरण्यास काय आहे ते तर इझी टू यूज करण्यासाठी इझी आहे आणि कोणता ऑपरेटिंग सिस्टीम किंवा कोणतं ॲप्लिकेशन्स हे करण्यासाठी जे रन करण्यासाठी आहेत तर ह्याचे आपण काय करतो बघा त्याच्यामध्ये टेस्ट करतो. सिस्टीम रिगार्डिंग टेस्ट केलं जातं देऊ शकतो आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे. ते टेस्ट कॅन बी परफॉर्म व्हेरी क्विकली विदाउट हॅव्हिंग टू टच इंडिव्हिज्युअल नेटवर्क होस्ट. जे काय टेस्ट आपण घेऊ शकतो तर नेटवर्क होस्टला इंडिव्हिज्युअली आपण टच न करता पण आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो बघा व्हेरी क्विकली तो टेस्ट आपण परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. रिअल प्लेन अदरवाईज विच वूड बी रिअल प्लेन अदरवाईज. ठीक आहे. पोर्ट स्कॅनर टेस्ट टेक टाईम. पोर्ट स्कॅनरची जी काही टेस्ट आहे तर ते आपण घेण्यासाठी काय लागतो बघा वेळ लागतो. त्यामुळे जे काही लेंथ आहे त्याची टाईम डिपेंड लेंथ आहे तर नंबर ऑफ होस्टवर काय असते बघा ते डिपेंड असते. ठीक आहे. यू कॅन हॅव द नंबर ऑफ पोर्ट्स यूज स्कॅन. नंबर ऑफ पोर्ट्स स्कॅन करू शकता किंवा आपण स्कॅन केलेल्या पोर्टची जी काही संख्या आहे ती किंवा यूज केलेले जे काही टूल्स आहेत ते आणि द स्पीड ऑफ युअर नेटवर्क लिंक्स. नेटवर्कचे जे काही लिंक्स आहेत तर त्याचा जो काही स्पीड आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये त्या लेंथच्यावर काय असं लेंथ ऑफ टाईम त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टीवर काय असतो बघा डिपेंड असतो. ठीक आहे. तर पोर्ट स्कॅनरमध्ये जे काही आपले डिफरंट रिझल्ट आहेत तर ते वेगळे काय असतात बघा डिफरंट रिझल्ट असतात. जसं आपला परफॉर्म असतो त्याप्रमाणे वेगवेगळे जे काही त्याचा परफॉर्मचा जो काही सेम टेस्ट रिझल्ट असतो तर डिफरंट युटिलिटीज अँड डिफरंट त्याचा काय असतो बघा रिझल्ट असतो. ठीक आहे. म्हणजे बघा लक्षात आलं स्पोर्ट्स स्कॅनर म्हणजे काय स्कॅनिंग पोर्ट्स म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला. म्हणजेच काय की जो आपला पोर्ट आहे म्हणजे एखादा होस्ट आहे तर त्या होस्टला जे सर्व्हिसेस यूज करतात तर ते सर्व्हिसेसचे जे काही सर्व्हिस आहे म्हणजे एखाद्या होस्टसाठी जे सर्व्हर यूज करतो आपण त्या सर्व्हरच्या जो काही सर्व्हिसेस आहेत तर ते नंबर ऑफ सर्व्हिसेस असतात आणि त्या नंबर ऑफ सर्व्हिसेसला नंबर ऑफ पोर्ट असाइन केलेले असतात आणि ते नंबर ऑफ पोर्ट्स जे असाइन केलेले असतात तर त्याच्या थ्रू हॅकिंग करत असतो आणि त्याच्या थ्रू हॅकर्स काय करत असतो बघा एखादी इन्फॉर्मेशन हॅक करतो. कोणते पोर्ट स्कॅनर ओपन आहेत आणि कोणते पोर्ट स्कॅनर क्लोज आहेत तर ह्या गोष्टी ते काय करतो बघा चेक करतो आणि त्याप्रमाणे तो हॅकर काय करतो जे पोर्ट स्कॅनर ओपन आहेत आणि त्याच्या थ्रू तो हॅकर काय करत असतो बघा अंडर द होस्ट म्हणजे त्या होस्टच्या अंडर जाण्यासाठी किंवा त्या सिस्टीमच्या आत जाण्यासाठी तो काय करत असतो बघा ट्राय करत असतो जेणेकरून एखादी इन्फॉर्मेशन हॅक करण्यासाठी. ठीक आहे. लक्षात आले हे सगळे पॉईंट्स पोर्ट स्कॅनर. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट काय बघा पोर्ट स्कॅनिंग पोर्ट्समधलाच हा पॉईंट आहे तर त्याच्यामध्ये कोणता पॉईंट आहे बघा तर काउंटर मेजर्स म्हणजेच काय येतं बघा की पोर्ट स्कॅनरचे हे काय आहेत बघा तर काउंटर मेजर्स आहेत. ठीक आहे. तर काउंटर मेजर्स म्हणजे काय येतं की ह्या गोष्टींमुळे काय होऊ शकतं बघा की जे काय पोर्ट स्कॅनिंगसाठी आपल्याला वेगवेगळे काउंटर मेजर्स म्हणजे काय असतं तर पोर्ट स्कॅनिंगसाठी ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपण केल्यामुळे काय होऊ शकतं की जे हॅकर्स हॅक करणार आहेत पोर्ट स्कॅनिंग आणि त्याच्या थ्रू ते जे हॅकिंग करण्यासाठी जाणार तर ह्या गोष्टीमुळे काय होईल बघा तर त्याच्यामध्ये की हॅकिंग हे होणार नाही म्हणजे त्याच्यावर काय होईल बघा निर्बंध होईल किंवा त्याला प्रतिबंध केला जाईल म्हणजे थांबवलं जाईल हॅकिंग करण्यासाठी. ठीक आहे. तर कुठलं आहे बघा ह्याच्यामध्ये तर ट्रॅफिक रिस्ट्रिक्शन्स गॅदरिंग द नेटवर्क इन्फॉर्मेशन आणि ट्रॅफिक
डिनायल, हे तर ह्या गोष्टी सगळ्या आहेत त्या काउंटर मेजर्समध्ये आहेत. ठीक आहे, काउंटर मेजर्समध्ये. ठीक आहे, तर फर्स्ट आपण काय बघतोय बघा, ट्रॅफिक रिस्ट्रिक्शन्स. ट्रॅफिक रिस्ट्रिक्शन्स म्हणजे काय, तर बघा जे काय ट्रॅफिक आहे तर ट्रॅफिकमध्ये काय केलं जातं बघा, एनेबल ओनली द ट्रॅफिक यू नीड टू ॲक्सेस द इंटरनेट होस्ट. जेव्हा इंटरनेट होस्ट ॲक्सेस करण्यासाठी आपण परफेबली ॲज अ फार पॉसिबल फ्रॉम द होस्ट यू आर ट्राईंग टू प्रोटेक्ट. म्हणजे त्या होस्टला प्रोटेक्ट करणं हे काय आहे बघा, गरजेचं आहे. ठीक आहे, मग ट्रॅफिक रिस्ट्रिक्ट्स म्हणजे काय, की जे काही आपल्या ह्याचा इन्फॉर्मेशनचं जे काही ट्रॅफिक असेल, म्हणजे आपल्या होस्टची जी काही ट्रॅफिक असेल किंवा नेटवर्क ट्रॅफिक जे काय असणार आहे, तर ह्या गोष्टी तिथं काय केल्या पाहिजे बघा, रिस्ट्रिक्ट केल्या पाहिजेत. जे काय आपलं नेटवर्क ट्रॅफिक असेल किंवा होस्ट ट्रॅफिक असेल तर ह्या गोष्टी इथं काय केल्या पाहिजेत बघा, रिस्ट्रिक्ट केल्या पाहिजेत. म्हणजे जे काही फायरवॉल्स असेल, IDS असेल किंवा IDDP असेल तर ते काय केलं पाहिजे बघा, डिटेक्ट द पोर्ट स्कॅनिंगसाठी यूज केलं पाहिजे. मोस्ट फायरवॉल्स असेल, IDSL असेल किंवा IDDP असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी पोर्ट स्कॅनिंग डिटेक्ट करण्यासाठी यूज करून जो काही रिअल टाईम असणार आहे तर कट इट ऑफ इन रिअल टाईम. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे, तर गॅदरिंग द नेटवर्क इन्फॉर्मेशन. तर नेटस्कॅन टूल प्रो हा काय केला जातो बघा, ग्रेट टूल आहे जो नेटवर्क इन्फॉर्मेशन, जनरल नेटवर्क इन्फॉर्मेशनसाठी यूज केला जातो. कुठला, नेटस्कॅन टूल प्रो इज अ ग्रेट टूल फॉर अ जनरल नेटवर्क इन्फॉर्मेशन. ठीक आहे, तर हा काय केला जातो बघा, तर नंबर ऑफ युनिक IP ॲड्रेस, नेट बॉयस नेम आणि मॅक ॲड्रेस फाउंड केला जातो. काय होतं याच्यामुळे, तर नंबर ऑफ युनिक IP ॲड्रेस असेल किंवा नेट बायस नेम असेल किंवा मॅक ॲड्रेस ह्याच्यामध्ये काय होतं बघा, फाइंड होतं. त्यामुळे गॅदरिंग द नेटवर्क इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये काय केली पाहिजे बघा, नेटवर्कची जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये गोळा करणे गरजेचे आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट काय बघा, ट्रॅफिक डिनायल. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय बघा, ICMP ट्रॅफिक, ICMP ट्रॅफिक. तर हा काय आहे बघा, एक स्पेसिफिक होस्ट आहे तर तो त्याला काय करतो बघा, प्रोटेक्ट करण्यासाठी ट्राय करत असतो, ट्राईंग टू प्रोटेक्ट. ठीक आहे, तर मोस्ट होस्ट डू नॉट नीड टू हॅव ICMP एनेबल स्पेसिफिकली इन बाउंड द ICMP रिक्वेस्ट. ठीक आहे, तर नीड अ नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टीम दॅट मॉनिटर होस्ट युजिंग धिस प्रोटोकॉल. हा प्रोटोकॉल यूज करून नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टीम जे काय आहे तर ते मॉनिटरिंग होस्ट करण्यासाठी हा प्रोटोकॉल आपण त्याच्यामध्ये काय केला जातो बघा, यूज केला जातो. कोणता, तर ICMP ट्रॅफिक होस्ट जो काय आहे तर ह्याच्यासाठी तो प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय केला जातो, हा यूज केला जातो. ठीक आहे, लक्षात आलं. तर कोणते कोणते काउंटर मेजर्स पोर्ट स्कॅनिंगसाठी कोणते कोणते पॉईंट्स आहेत, तर ट्रॅफिक रिस्ट्रिक्शन्स, गॅदरिंग द नेटवर्क इन्फॉर्मेशन आणि ट्रॅफिक डिले. ठीक आहे, तर हे पॉईंट्स आहेत कशामध्ये, तर काउंटर मेजर्समध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट आहे तर तो म्हणजे कुठला बघा, पिंग स्वीपिंग. तर कोणता आहे बघा, पिंग स्वीपिंग. ठीक आहे, तर जो आपण आता बघितलं पोर्ट स्कॅनर. ठीक आहे, पोर्ट स्कॅनिंगच्याच पुढचा जो काय पार्ट आहे तर तोच आहे काय बघा, पिंग स्वीपिंग. म्हणजे बघा की पोर्ट स्कॅनर म्हणजे काय, की बघितलं की आपला एक होस्ट आपला एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीमचा एक होस्ट आहे. तर होस्टमध्ये बरेच सर्व्हिसेस आहेत आणि त्या सर्व्हिसेसचे बरेच सर्व्हर्स आहेत, त्या सर्व्हरचे सर्व्हिसेस आहेत आणि त्याच्यामध्ये काय होतात, ते सर्व्हिसेस आहेत त्याला पोर्ट नंबर असाइन केलेले आहेत आणि त्या पोर्ट नंबर थ्रू हॅकर काय करत असतो, हॅक करत असतो. ठीक आहे, मग बघा पिंग स्वीपिंग म्हणजे काय, की पोर्ट कोणता पोर्ट ओपन आहे किंवा कोणतं सर्व्हिसेस तिथं सध्या चालू आहे, म्हणजे एखाद्या सिस्टीमवर कोणते सर्व्हिसेस आहे, कोणता पोर्ट ओपन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले की टेलनेट असेल किंवा POP3 असेल किंवा DNS सर्व्हिसेस असेल किंवा HTTP असेल किंवा SMTP असेल किंवा SSHP. हे तर हे SHH तर हे काय आहेत बघा, सर्व्हिसेस आहेत. ठीक आहे, तर त्याचे वेगवेगळे प्रोटोकॉल्स असतात, कुठले TCP प्रोटोकॉल, UDP प्रोटोकॉल. ठीक आहे, तर हे प्रोटोकॉल्स आहेत. तर त्या सर्व्हिसेसना नंबर ऑफ पोर्ट्स काय केलेले आहेत बघा, असाइन केलेले आहेत. म्हणजे 110 पोर्ट नंबर किंवा 80 पोर्ट नंबर, तर असे नंबर ऑफ पोर्ट्स काय केलेले आहेत, त्यांना असाइन केलेले आहेत. तर ह्यातला कोणता पोर्ट ओपन आहे त्या सिस्टीम, एखादे नंबर ऑफ सिस्टीम्स आहेत, म्हणजे
बघा की आपल्यासमोर सपोज जर 100 सिस्टीम म्हणजे कम्प्युटर सिस्टीम्स आहेत, तर त्यातल्या कम्प्युटर सिस्टीमला तर हा कम्प्युटर सिस्टीममध्ये कुठला कम्प्युटर सिस्टीमला कुठला पोर्ट असाइन केलेला आहे, कुठला सर्व्हिसेस त्याच्यामध्ये चालू आहे, कोणतं सिस्टीम आहे ज्याला सिक्युरिटी नाही आहे, म्हणजे हे 100 कम्प्युटर्स आहेत आणि ह्यातला एकच आपल्याला काय आपण कुठल्या उद्देशानं तिथं आलो आहे की आपल्याला हॅकिंग करायचं आहे, आपल्याला हॅक करायचं आहे. मग त्यातलं कोणतं सिस्टीम असेल की ज्याच्याकरून आपण त्याच्यामधून हॅक करू शकतो, आपण त्याच्यातून हॅकिंग करू शकतो. मग अशा कोणत्या सिस्टीमला सिक्युरिटी नाही आहे, कोणते पोर्ट अप आहेत किंवा कोणते पोर्ट ओपन आहेत, कोणते पोर्ट ओपन नाही आहेत, कोणते सर्व्हिसेस तिथं आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण कशाचा यूज करतो आहे बघा, तर पिंग स्वीपिंगचा आपण तिथं काय करतो आहे, यूज करतो आहे. कशाचा? पिंग स्वीपिंग तिथं आपण काय करतो, यूज करतो आहे. लक्षात आलं कशासाठी आपण पिंग स्वीपिंग यूज करतो आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता पिंग स्वीपिंग इज रिगार्डिंग बाय सर्टेन सिस्टीम एक्सपर्ट टू बी डिफरंट फ्रॉम ऑफ द पोर्ट स्कॅनिंग. म्हणजे पिंग स्वीपिंगमध्ये काय होतं बघा, एक्सपर्ट्सने काय केलेलं आहे, तर स्वीपिंगपेक्षा अनेक असे काय केलेले भिन्न असे काय केलेले आहेत बघा, वेगवेगळे डिफरंट फ्रॉम पोर्ट स्कॅनिंगसाठी तयार केलेले आहेत. म्हणजे पोर्ट स्कॅनिंगसाठीच आपण कशाचा यूज करतो, पिंग स्वीपिंग यूज केलेला आहे, म्हणजे पोर्ट स्वीपिंग. ठीक आहे. म्हणजे बघा दे पॉईंट आउट दॅट पोर्ट स्कॅनिंग इज एक्झिक्युटेड थ्रू द सर्चिंग ऑफ अ सिंगल होस्ट फॉर ओपन पोर्ट. ठीक आहे. म्हणजे सिंगल होस्टमधल्या एकाच होस्टमधल्या काय बघा कोणते कोणते पोर्ट्स ओपन आहेत, तर हे जाणून घेण्यासाठी आपण काय करतो बघा, तर पोर्ट स्कॅनिंग एक्झिक्यूट करण्यासाठी आपण सर्च करतो की सिंगल होस्टमध्ये कुठले पोर्ट्स आपण ओपन आहेत ते. ठीक आहे. तर दे स्टे दॅट द पोर्ट स्वीपिंग इज एक्झिक्युटेड थ्रू द सर्चिंग ऑफ मल्टिपल होस्ट इन ऑर्डर टू टार्गेट जस्ट वन स्पेसिफिक ओपन पोर्ट. मग पोर्ट स्वीपिंग जे काय आहे, ठीक आहे, तर पोर्ट स्वीपिंग एका विशिष्ट होस्टच्या शोधातून आपण काय करतो बघा, तर ते विशिष्ट होस्टच्या शोधातून आपण काय केलेलं आहे, तर ते तयार केलेलं आहे की एका विशिष्ट ओपन पोर्टला आपण काय करू शकतो, लक्ष केले जाऊ शकतो. खरं ह्याच्यामध्ये काय होतं बघा, मल्टिपल होस्ट इन ऑर्डर टार्गेट केलं जातं. कशामध्ये? पोर्ट स्वीपिंगमध्ये मल्टिपल होस्ट त्याच्यामध्ये आपण काय केलं जातं बघा, टार्गेट केलं जातं. ठीक आहे. व्हाईल पोर्ट स्कॅनिंग अँड स्वीपिंग हॅव द लेजिटिमेट यूज विथ रिगार्ड टू द नेटवर्क मॅनेजमेंट, अनफॉर्च्युनेटली दे आर यूज टू ऑलमोस्ट ॲज फ्रिक्वेंटली फॉर द पर्पज ऑफ क्रिमिनल ॲक्टिव्हिटी. पर्पज ऑफ क्रिमिनल ॲक्टिव्हिटी म्हणजे जे काही नेटवर्क मॅनेजमेंट आहे किंवा नेटवर्क मॅनेजमेंट असेल किंवा जे काही आपलं अनफॉर्च्युनेटली गोष्टी असतील किंवा जे यूज केलेले असतं आपल्या फ्रिक्वेंटली पर्पज, जे काही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीसाठी आपला जो काही पर्पज असणार आहे, जवळजवळ वारंवार आपण ते काय केले जातात बघा, वापरले जातात. कोण? पोर्ट स्कॅनिंग आणि स्वीपिंग. पोर्ट स्कॅनिंग आणि स्वीपिंग जे काय आहेत, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण कशासाठी यूज केले जातात, तर क्रिमिनल गोष्टी असतील किंवा नेटवर्क मॅनेजमेंट असेल किंवा अनफॉर्च्युनेटली ज्या गोष्टी घडलेल्या असतात, तर त्यासाठी आपण हे काय केलं जातं, यूज केलं जातं. अ पिंग स्वीपिंग ऑफ ऑल युअर नेटवर्क सबनेट्स अँड होस्ट इज गुड वे टू फाइंड आउट विच होस्ट आर अलाइव्ह अँड किकिंग ऑन द नेटवर्क. म्हणजे काय होतं बघा, पिंग स्वीपिंग ऑफ ऑल युअर नेटवर्क सबनेट. ठीक आहे. जे काय नेटवर्क सबनेट आणि जो काय होस्ट आहे, तर कशाचा होस्ट, तर आपल्या पिंग स्वीपिंगचा. ठीक आहे. तर होस्टचा जो काही पिंग स्वीपिंग आहे, तर हा एक काय आहे बघा, चांगला मार्ग आहे. कशासाठी? तर कशासाठी, तर होस्ट अलाइव्ह आणि किकिंग ऑन द नेटवर्कवर किक करण्यासाठी किंवा फाइंड आउट द होस्ट आर अलाइव्हसाठी. हे दोन गोष्टी करण्यासाठी, हे दोन गोष्टी शोधण्यासाठी आपल्याला काय आहे बघा, तर पिंग स्वीपिंग आणि कुठलं नेटवर्क सबनेट आणि होस्ट पिंग स्वीपिंग हे दोन चांगले गोष्टी आहेत, जेणेकरून आपण नेटवर्क्सवर काय करू शकतो, नेटवर्क मॅनेजमेंटमध्ये बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे नेटवर्क मॅनेजमेंटचे जे काही व्हॅल्युनेबिलिटीज आहेत, तर त्या गोष्टी पण आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, पिंग स्वीपिंगमध्ये करू शकतो. लक्षात आलं. पिंग स्वीपिंगमध्ये काय होतं की कोणता पोर्ट ओपन आहे,
कोणते सर्व्हिसेस आहेत, कोणते सिस्टीम आहेत, ज्याला सिक्युरिटी नाही, पोर्ट अप आहे का, हे जाणून घेण्यासाठी आपण काय करतो, पिंग स्वीपिंगचा यूज करतो. म्हणजे समोर बरेच 100 कम्प्युटर्स आहेत, तर त्यातले कोणत्या कम्प्युटरचे ह्या गोष्टी ओपन्स आहेत, तर हे जाणून घेण्यासाठी आपण काय करतो, पिंग स्वीपिंगचा यूज करतो. आणि स्कॅनिंग पोर्टसाठी आपण काय केलं, तर एका होस्टसाठी आपण त्याचा यूज केला. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, ping sweeping when you ping a range of address using the internet control message protocol packet. तर इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल पॅकेट्स हा काय केला जातो, त्याच्यामध्ये बघा यूज केला जातो. ठीक आहे, त्या वापरून काय केला जातो त्याच्यावरून, तर पिंग स्वीप केला जातो. तो ॲड्रेस ते वापरून, त्या पॅकेजचा तो ॲड्रेस वापरून त्याच्यामध्ये काय केला जातो बघा, पिंग स्विच केला जातो. ठीक आहे, तर डझन्स ऑफ nmap कमांड्स लाईन ऑप्शन्स एक्झिट्स विच कॅन बी ओव्हरवेलमिंग वेन यू मस्ट वॉन्ट टू डू अ बेसिक स्कॅन. म्हणजे काय बघा, डझन्स ऑफ nmap कमांड लाईन ऑप्शन एक्झिट्स केलेले आहेत जेव्हा आपण काय करतो बघा, तर जे काय बेसिक स्कॅन करून इच्छितो तर तेव्हा ते काय होतात बघा, आपल्याला काय होऊ शकतात बघा, ओव्हरव्हेलिंग होऊ शकतात. ठीक आहे, तर nmap कमांड्स ह्याच्यामध्ये काय बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्कॅनिंग पोर्टसाठी पण मी सांगितलेले की nmap हा काय आहे बघा, टूल हा आहे, पॉप्युलर टूल आहे. तर पिंगसाठी पण स्कॅनिंग मॅप हा काय आहे बघा, एक पॉप्युलर टूल आहे. मग त्या कमांड लाईन ऑप्शनसाठी आपण कोणते nmap पिंग स्वीपिंग वापरले जातात, तर ते इथं काय दिलेले आहेत बघा, सांगितलेले आहेत. तर बघा, SP टेल्स हा एक कमांड आहे nmap टू परफॉर्म अ पिंग स्कॅनिंगसाठी तो काय केला जातो बघा, परफॉर्म केला जातो. त्यानंतरनं टेल्स nmap टू नॉट परफॉर्म द नेम रिसॉल्युशन. तर नेम रिसॉल्युशन न करण्यासाठी कोणत्या गोष्टी आहेत बघा, टेल्स nmap. SP म्हणजे काय, पिंग स्कॅन nmap परफॉर्म करण्यासाठी, आणि टेल nmap हा कशासाठी आहे बघा, नेम रिसॉल्युशन परफॉर्म करण्यासाठी. यू मे वॉन्ट टू ओमिट this if you want to resolve host names to see which system are responding. कोणतं सिस्टीम रिस्पॉन्डिंग देत आहे हे पाहण्यासाठी आपण काय करतो बघा, होस्टचं नाव तिथं टाकतो. ठीक आहे, मग जेव्हा होस्टचं नाव आपण टाकतो तरी ते रिसॉल्युशन थोडा जास्त वेळ आपण काय करू शकतो बघा, थोडा जास्त वेळ तिथं काय होऊ शकतो, लागू शकतो. ठीक आहे, मग T4 हा एक ऑप्शन आहे nmap टू परफॉर्मिंग द ॲग्रेसिव्ह स्कॅन. म्हणजे जास्त फास्ट स्कॅनसाठी पण T4 हा एक काय आहे बघा, त्याच्यावर nmap परफॉर्म करण्यासाठी हा एक काय आहे त्याचा पर्याय आहे. ठीक आहे, त्यानंतर 192.168.1.1 पासून 254 हे टेल्स काय आहेत बघा, nmap टू स्कॅन केले जातात एंटायर ते सबनेटपर्यंत. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये आहेत बघा, कोणता पण आपण बघतोय तर पिंग स्वीपिंगमध्ये हे सगळे काय आहेत बघा, हे कमांड्स आपण कमांड लाईन ऑप्शन्स आपण तिथं काय केलेले आहेत बघा, यूज केलेले आहेत nmap पिंग स्वीपिंगमध्ये हे कमांड लाईन ऑप्शन्स आपण त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत. ठीक आहे, तर लक्षात आलं काय बघा, आता आपण 2 पॉईंट्स बघितले. एक म्हणजे स्कॅनिंग पोर्ट्स आपण कशासाठी यूज करतो ते बघितलं, आणि ते हे काय आहेत बघा, हे स्कॅनिंग पोर्ट्ससाठी हे काय आहेत बघा, एक गोष्टी निर्बंधित करण्यासाठी म्हणजे प्रतिबंधित करण्यासाठी, म्हणजे काउंटर मेजर्स करण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, पिंग स्वीपिंग म्हणजेच काय, पिंग स्वीपिंग आणि थोडं स्कॅनिंग पोर्ट हे दोन्ही सेमच आहेत बघा, थोडासा ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे. तर ह्या 2 गोष्टी आपण आज काय केलेल्या आहेत बघा, ह्या लेक्चरमध्ये बघितलेले आहे. ठीक आहे, तर इथं हा पॉईंट संपलेला आहे. तर हा पॉईंट आपण कशातला पॉईंट बघतोय बघा, आपण नेटवर्क हॅकिंगमधला हा पॉईंट आपण बघतोय. तर त्याच्यातले आता नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, व्हॅल्युरेबिलिटी, स्कॅनिंग पोर्ट आणि पिंग स्वीपिंग हे पॉईंट्स झालेत, आणि उरलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ठीक आहे, थँक्यू.